प्रमाणं भवाब्धैरिदं मामकानां नितम्बः कराभ्यां धृतोयेन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतोनाभिकोशः परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। आज आषाढ शुद्ध नवमी आहे आणि कोरोनाचा हा जर संसर्ग नसता तर आज ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा वाखरीला मुक्कामी आला असता। त्याचबरोबर सर्व संतांची पालखी सोहळे आज वाखरी मुक्कामी आले असते। बाजीरावच्या विहिरी बसलं रिंगणाचा हा सोहळा आणि त्याच्यानंतर मग संपूर्ण वाटचालीमधला असलेला हा शेवटचा टप्पा म्हणजे वाखरी मुक्कामी हे सर्व संत आले असते। वाखरीचं एक वैशिष्ट्य असं आहे की ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये शेवटचं कीर्तन वाखरीचं पालखी विसावल्यानंतर समाज आरती होते आणि त्यानंतर जो कीर्तन होतं ते कीर्तन आमच्या देहूकरांचं होतं। कोरोनाचा जर हा उपसर्ग नसता तर आज वाखरीमध्ये आमच्या देहूकरांचं कीर्तन झालं असतं। पण तरीसुद्धा माऊलींनाच आमची सेवा घ्यायची होती म्हणूनच की काय अशा माध्यमातून अशा स्थितीतून असा हा सेवेचा नेम या आधुनिक माध्यमातून का होईना, या फेसबुकवरून का होईना, पण माऊलींची सेवा आजच्या दिवसाला खंडित न होता ही आज पार पडत आहे। हे खरोखर आमचं भाग्य आहे। माऊलीने आमची सेवा आज घेतलेली आहे। हे जसं आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य आहे तसं आजच्या दिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य मला आपल्याला सांगायचं आहे आणि ते म्हणजे जगद्गुरू तुकोबरायांचे पंतू महादेव महाराज आपले चिरंजीव वासुदेव महाराजांना घेऊन पंढरी क्षेत्रामध्ये कायम वास्तव्यासाठी आले। ज्या वासुदेव महाराजांनी वारकरी संप्रदायामध्ये फडपरंपरेचा पाया घातला त्या वासुदेव महाराजांच्या चिरंजीवांचा म्हणजे दास महाराजांचा आज पुण्यकाळाचा दिवस आहे। दास महाराजांची समाधी ही गोपाळपूरला आहे आणि आषाढीच्या पौर्णिमेचा काला आणि कार्तिकीच्याही पौर्णिमेचा काला गोपाळपूर येथे दास महाराजांच्या समाधीपुढे आपल्या फडाच्या वतीनं संपन्न होत असतो। तोच आजचा दास महाराजांच्या पुण्यतिथीचा हा दिवस। म्हणून आज माझं मोठं भाग्य आहे की आजच्या दिवसाला अशा पद्धतीनं ही वाचिक सेवा या निमित्ताने आपल्याला करायला मिळत आहे। मला आपल्याला आज ज्या विषयाच्या संबंधाने बोलायचं आहे ते वारकरी संतांनी विठ्ठल भक्ती ही कशी प्रमाण मानलेली आहे आणि या विठ्ठलाचा काय महिमा आहे हे मला आपल्याला या निमित्ताने थोडक्यात सांगायचं आहे। आपला हा भागवत धर्म आहे, हा वारकरी संप्रदाय आहे। संप्रदाय म्हटलं की संप्रदायाची उपास्य देवता आली, संप्रदायाचं अधिष्ठान आलं, संप्रदायाचं क्षेत्र आलं, त्याचं तीर्थ आलं। महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या भागवत धर्माचा पाया घातला आणि जगद्गुरू तुकोबाराय ज्याचा कळस ठरले त्या भागवत धर्म मंदिराचा, त्या मंदिरामधील जी उपास्य मूर्ती आहे
ती मूर्ती म्हणजे भगवान श्री विठ्ठल परमात्मा आहे. श्री विठ्ठल भगवान हेच आपल्या वारकरी संप्रदायाचं उपास्य दैवत आहे. याचीच उपासना अखंडपणाने चाललेली आहे आणि सर्व संतांनी हे आपलं परमदैवत मानलेलं आहे. त्याचाच जप, त्याचंच नाम, त्याचंच भजन, त्याचाच महिमा सर्व संतांनी एकमुखाने गायलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रातून आपण जर पाहिलं तर त्यांच्याही घरामधून, त्यांच्याही आधीपासून ही विठ्ठल भक्तीची परंपरा चालू होती. त्याचबरोबर शांतीब्रह्मश्री एकनाथ महाराज यांच्याही घराण्यातून विठ्ठल भक्तीची ही परंपरा चालत आलेली आहे. आणि जगद्गुरू तुकोबरायांनी तर असा निर्वाळाच दिलेला आहे की मी तुझा वंशपरंपरेनेच दास आहे. वंशपरंपरा दास मी अंकित, तुका मोकलिता लाज कोणा. अशा पद्धतीनं महाराजांनी आपली सेवेची परंपरा ही विठ्ठल भक्तीची सांगितलेली आहे. त्यातही जगद्गुरू तुकोबरायांच्या बाबतीत जर विचार केला तर महाराजांच्या घराण्यात ही परंपरा त्यांच्याही आधी 7 पिढ्यापासून ही परंपरा चाललेली होती. महाराजांच्या घराण्यातील मूळ पुरुष असणारे श्री विश्वंभर बाबा हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. पंढरीची वारी करावी आणि विठ्ठलाची भक्ती करावी असा त्यांचा नेम होता. वृद्धापकाळ झाल्यानंतर बाबांना पंढरीच्या वारीला येणं शक्य झालं नाही आणि विठ्ठलाचं दर्शनही आता आपल्याला होऊ शकणार नाही या विचाराने ते व्याकुळ झाले आणि त्यांची ही आत्यंतिक तळमळ पाहिल्यानंतर प्रत्यक्ष पंढरीरायाने दृष्टांत दिला की बाबा, तुम्ही आता पंढरपूरला येण्याची गरज नाही, मीच आता तुमच्याकडे इथे देहूला येतो. आणि त्याप्रमाणे जगन्माता आईसाहेब रुक्मिणी समवेत परमात्मा श्री पांडुरंग परमात्मा देहूमध्ये आंबियाच्या वनामध्ये मूर्तिरूपाने प्रगट झाले आणि त्याच विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती बाबांनी आपल्या वाड्यामध्ये प्रतिष्ठित केल्या आणि अशा प्रकारच्या या स्वयंभू मूर्ती आजही देहूमध्ये आपण देऊळ वाड्यात दर्शनाला गेल्यानंतर आपणास पाहावयास मिळतात. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की अशा भक्तांकडे मी मूर्तिरूपाने धावत जातो. म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा, करुणी त्यांची या गावात धावत आलो. ही गोष्ट श्री विश्वंभर बाबाच्या बाबतीत अक्षरशः खरी ठरलेली आहे. अशा तऱ्हेने त्या ठिकाणी मूर्ती प्रगट झाली आणि बाबांनी त्याप्रमाणे आपली उपासना पुढे चालू ठेवली. पुढे बाबांच्यापासून पुढच्या पिढ्या अशा प्रकारच्या विठ्ठल भक्तीमध्येच राहिलेले आहेत. थेट जगद्गुरू तुकोबरायापर्यंत ही परंपरा चालत राहिली आणि तुकोबरायांनी तर आपल्या घराण्यात चालत आलेल्या या विठ्ठल भक्तीचा कळसच केला. महाराजांच्या चरित्रावरून असं लक्षात येतं की 1400 वैष्णवांच्या समागमामध्ये तुकोबराय पंढरीच्या वारीकरता टाळ मृदुंगाच्या घोषात, पताका झेंडा
यांच्या वैभवात, विना चिपळ्याच्या नादात जयघोष करत पंढरीची वारी करत असत. अशा प्रकारे विठ्ठलाची उपासना महाराजांनी जतन तर केलीच, पण ती वृद्धिंगतही केली. आणि केवळ आपल्याला हे करावं लागते म्हणून नव्हे, तर याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन, अशा अभिमानाने ही सेवेची मिरासी महाराजांनी जतन करून ठेवली. आमचं हे कुलदैवतच आहे. सनकादिकांनी ज्याचं ध्यान केलेलं आहे असा असणारा तो परमात्मा हे आमचं कुलदैवत आहे असं महाराज म्हणतात. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, ते आमचे कुलदैवत पांडुरंग. महाराजांनी अनेक अभंगातून विठ्ठल हे आपली कुलदेवता आहे, त्याची सेवा करणं हा आपला कुळाचार आहे, हा आपला कुळधर्म आहे, अशा प्रकारचे उद्गार वारंवार काढलेले आहेत. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची, अशा प्रकारचा निर्वाळा महाराजांनी अभंगातून दिलेला आहे. असा हा विठ्ठल हे आपल्या संप्रदायाचं उपास्य दैवत आहे. पण हा विठ्ठल कुठून आला, याची उत्पत्ती कशी झाली, हा विटेवर उभा कसा काय राहिला, आणि या अवतारातून तो काय कार्य करत आहे. भगवंताचे जे अनेक अवतार आहेत, त्या अनेक अवतारापैकी या अवतारामध्ये असणारं या विठ्ठलाचं अवतार कार्य काय आहे. अशा प्रकारे जर आपण विचार करू लागलो तर पहिली गोष्ट आपण अशी लक्षात घ्यायची आहे की हा विठ्ठल हा गोकुळाहून आला, हा द्वारकेहून आला, हा वैकुंठाहून आला. असं म्हटलं तरी सगळं एकच आहे. याचं कारण असं आहे की विठ्ठलाचा अवतार म्हणजेच भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे. तुकोबराय म्हणतात, द्वारकेचे केणे आले याची ठाया, पुढे भक्तराया चोजवीत. अशा प्रकारे तो द्वारकेहून आलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तू गोकुळाहून आला. अशा रीतीने गोकुळीहुनी झाला येता. आपल्या एका अभंगामध्ये माऊली असं म्हणतात की पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या ऐसे म्हणत असे. म्हणून तू गोकुळाहून आला. आणि पुंडलिकरायाने त्याला वैकुंठाहून आणलेले. तुकोबराय वर्णन करतात, वैकुंठीचा देव आणिला भूतळा, धन्य तो आगळा पुंडलिक. अशा प्रकारे पुंडलिकाने वैकुंठाहून त्याला इथे आणलं. तो द्वारकेहून आला, तो गोकुळाहून आला. तात्पर्य असं आहे की द्वारकेहून आला तरी हाच, गोकुळाहून आला तरी हाच, आणि वैकुंठाहून आला तरी हाच पांडुरंग परमात्मा आहे. अशा पद्धतीने, कारण आद्य शंकराचार्यांनी सुद्धा वर्णन करताना असं म्हटलेलं आहे की द्वापार युगामध्ये वृंदावनामध्ये ज्याने गोपवेश धारण करून मुरली वाजवत ज्याने गायी चारलेल्या आहेत, तो आता मात्र इथे विटेवर समचरणारविंद उभा राहिलेला आहे. आद्य शंकराचार्य आपल्या पांडुरंगाष्टक या स्तोत्रामध्ये असं वर्णन करतात, विभुम वेणुनादम चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशम दधानम गवामृंदका नंदनम चारुहासम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम.
असा असणारा हा परमात्मा हा विठ्ठल आहे. तो केव्हा आला? आता केव्हा आला म्हटल्यापेक्षा नामदेवरायांनी प्रत्यक्ष आरतीमध्येच त्याचं काल स्वरूप सांगितलेलं आहे, त्याचा निर्देश केलेला आहे. युगे 28 विटेवरी उभा. 28 युगापासून अशा रीतीने आयसे झाले बहुदिस झाली युगे 28 असंही महाराजांनी आपल्या अभंगातून सांगितलेलं आहे. तात्पर्य असं आहे की असा 28 युगापासून या ठिकाणी उभा राहिलेला आहे, कमरेवर हात ठेवलेले आहेत. पण याच्याही पुढे सांगायचं झालं तर हा विठ्ठल कोण आहे? तो द्वारकेहून आला, गोकुळाहून आला, वैकुंठाहून आला, तो सगुण रूपातून आला. पण ज्ञानेश्वर महाराज याच्याही पुढे आणखी एक गोष्ट अशी सांगतात की तो साक्षात ज्याला ब्रह्म म्हटलं जातं, जे परब्रह्म आहे, त्याला नाव नाही, त्याला रूप नाही, त्याला गुण नाही, त्याला काहीच नाही, असं जे ब्रह्म ब्रह्म ज्याला म्हटलं जातं, त्या ब्रह्माला कुठे ठाव मिळेना, कुठे स्थान प्राप्त होईना. ते असंच भटकू लागलं. त्याला नेमकं अशा प्रकारचं स्थान कुठे मिळावं म्हणून ते ब्रह्म इकडे तिकडे फिरू लागलं. पुंडलिकाने पाहिलं की ज्याला नाम नाही, ज्याला रूप नाही, ज्याला गुण नाही, जो अशा प्रकारचा जाणला जात नाही, असा अगोचर असणारा हा ब्रह्मवाचक असणारा हा परमात्मा, पुंडलिकरायाने त्याला पकडलं, त्याला धरलं आणि विटेवर उभा केला. अशा प्रकारे वाट चुकलेल्या या परब्रह्माला पुंडलिकरायाने विटेवर समचरणारविंद अशा प्रकारच्या विठ्ठलाच्या रूपामध्ये उभा करून ठेवलेला आहे. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नेनो ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपूर आले, भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी, तो हा विठोबा निधान. अशा प्रकारे तो या पद्धतीने या ठिकाणी उभा राहिलेला आहे. असा हा विठ्ठल परमात्मा या ठिकाणी 28 युगापासून उभा राहिलेला आहे आणि हे आपल्या संप्रदायाचं उपास्य दैवत आहे. सगळ्या संतांनी त्याचा महिमा गात असताना म्हटलेलं आहे की बाकी तुम्ही काही नाही केलं तरी केवळ याच्या दर्शनानेच अशा प्रकारचा उद्धार होतो. हे विलक्षण सामर्थ्य त्याचं आहे. अनेक अवतारामध्ये त्याने दुष्ट शक्तींचा नाश करण्याकरताच अवतार घेतला, धर्माची पुनर्स्थापना करताच अवतार घेतला. जे पाखंडी आहेत, जे दुष्ट आहेत, जे असुर आहेत, त्यांचा नाश करण्याकरता भगवंतानी त्या वेळेला तो अवतार घेतलेला आहे आणि भक्ताचं, धर्माचं, सज्जनांचं रक्षण केलेलं आहे. परंतु या अवतारामध्ये मात्र इथं दुष्टांचा नाश करायचा नाही, असुरांचा नाश करायचा नाही. मग अवतार कशाला घेतला? तर त्याच्याकरता नामदेव महाराज प्रमाण आहेत. नामदेव महाराजांनी सांगितलं की कुणीही असो, तो दुष्ट असो, पाखंडी असो, असुर असो, तो तुझ्या दर्शनाला आला की केवळ दर्शनानेच त्याचा तो उद्धार करायचा आहे. नामदेवराय म्हणतात, पंचमहापातकी विश्वासघातकी ज्यासी यमादिकी गांजी येले, ऐसिया पतिता करी रे सनाथ, पूर्वे माझे आर्त पंढरी राया. तेव्हा देवा, तू बाकी मला काही नाही दिलं तरी चालेल, पण जे तुझ्या दर्शनाला येतात त्यांचा मात्र तो उद्धार कर. ते कोण आहेत, कसे आहेत, याचा काही एक विचार तू करू नको. म्हणून तर तुकोबराय म्हणतात, मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावोनी. आणि हे पुंडलिकरायाच्या एका वचनात अडकून तो जगाचा सर्वंकष उद्धार करू लागलेला आहे. तुका म्हणे खरे झाले एका बोले संताच्या. तात्पर्य असं आहे की अशा पद्धतीने जगदोद्धार करण्याकरता, सगळ्यांचाच उद्धार करण्याकरता
विटेवर तो 28 युगापासून उभा राहिलेला आहे. मग त्याच्याकरता काय करावं लागेल? आपला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर आपण करावं काय तिथं? त्याचं दर्शन घ्यायचं, मग त्याचा काही विधी करायचा, त्याला काही अर्पण करायचं, त्याची काही आणखी काही विशेष काही उपचार करायचे? छे छे, हे काहीच करायचं नाही. तुम्ही या, त्याचं दर्शन घ्या. पंढरीचं महत्त्व असं आहे, विठ्ठलाच्या दर्शनाचा महिमा असा आहे की त्याचं दर्शन घेतलं, त्याचं नाव घेतलं की मुखी नाम हाती मोक्ष, आईसी साक्ष बहुतांची. अशा प्रकारचा हा वैष्णवांचा माल हा सगळ्यांच्या करता आता सगळ्या संतांनी उपलब्ध करून दिलेला आहे. अत्यंत कराल अशा या कलियुगामध्ये अत्यंत सोपा अशा प्रकारचा हा भक्तिमार्ग विठ्ठलाच्या उपासनेतून सर्व संतांनी जगापुढे ठेवला. स्वतः तो आचरणात आणला आणि अत्यंत सहजपणाने आपला स्वतःचा उद्धार करून घेण्याचा एक राजमार्ग संतांनी अखिल अशा प्रकारच्या जगताला दाखवलेला आहे. ही जी विठ्ठल भक्ती आहे, हा विठ्ठलाचा महिमा हे त्याच्या नावातूनच स्पष्ट होतं. कारण विठ्ठल हा शब्दच असा आहे की जो अज्ञानाचा स्वीकार करतो, अज्ञानालाच आपलंसं करतो. म्हणजे ज्ञानी आहेत त्यांच्या बाबतीत विषय नाही, पण जे अज्ञानी आहेत त्या अज्ञानांनाही जो आपल्याजवळ स्थान देतो, त्याचा उद्धार करतो, दर्शनाला आल्याबरोबर त्यांना आपलंसं करतो, हे त्याच्या नावातूनच सिद्ध केलेलं आहे. कारण विठ्ठल ह्या शब्दाच्या व्युत्पत्तीमध्येच असं सांगितलेलं आहे की विदाज्ञानेन ठान शून्यान लाती गृह्णाती. अशा प्रकारचे या विठ्ठल या 3 अक्षरातून त्याची व्युत्पत्ती सांगितलेली आहे की विदाज्ञानाती, विज्ञानाती असा संस्कृतमधल्या धातूचा अर्थ जाणणे, स्वीकारणे. ठकारांत म्हणजे शून्यवाद, म्हणजे जो अज्ञानवाचक शब्द, आणि लाती गृह्णाती म्हणजे जो स्वीकार करतो. अशा प्रकारे ज्ञानपूर्ण असणारा हा परमात्मा, ज्ञानस्वरूप असणारा हा परमात्मा, पण अज्ञानवश झालेल्या या जीवांना आपल्याजवळ घेतो, त्यांचा स्वीकार करतो, म्हणून तो विठ्ठल आहे. तात्पर्य असं आहे की असा हा विठ्ठल सगळ्यांनाच आणखी आपल्या जवळ करणार आहे. मग कुणीही या, मग याच्याकरता काही सायास नाहीत. महाराजांनी तर असं म्हटलं आहे की विष्णुपद गया रामनाम काशी अवघी पायापाशी विठोबाच्या. अहो हे सगळं याच्यात पायापाशीच आहेत. किंबहुना तुम्ही सगळं केलं, सगळी तीर्थ केली, सगळी क्षेत्र पाहिली, पण पंढरी पाहिली नाही तर तुमचं जीवनच व्यर्थ आहे. तीर्थे केली कोटीवरी नाही देखिली पंढरी, जळो त्याचे जाले पण नाही देखिली समचरण. समचरण जर पाहिले नाहीत, त्याचं रूप सावळा अशा प्रकारचं, त्याचं मोहक असं रूप जर तुम्ही पाहिलं नसेल तर काहीच तुमच्या याचा अशा प्रकारचा उपयोग नाही. महाराज म्हणतात की आम्हाला हे बाकीच्या गोष्टी नकोच आहेत. हे सगळ्या आमच्या वैष्णवांच्या दृष्टीनं, नामधारकांच्या दृष्टीनं हे भलतेच छंद आहेत. आम्ही नवजो तया वाटा नाचू पंढरी चोहोटा. आणि बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी आमच्या दृष्टीनं तुका म्हणे छंद, आम्हा हरिदासा निंद्य. अशा प्रकारे तात्पर्य असं आहे की करत असतील कोणी काही साधनं, कुणी तप करतात, कुणी उग्र अशा प्रकारची साधना करतात, करो बापडे, पण आम्ही त्या वाटेनं जाणार नाही. करोत तपादी साधने कोणी साधोत गोरांजने, आम्ही नवजो तया वाटा नाचू पंढरी चोहोटा. पावत आत्मस्थिती कोणी म्हणोत उत्तम मुक्ती, कुणी आत्मस्थिती अशा प्रकारचा भाव आणखी त्या ठिकाणी निर्माण करून घेत असेल, कोण मुक्तीच्या मागे लागले असेल. महाराजांनी या सगळ्या गोष्टीला छंद म्हटलेलं आहे. आम्हाला ती नको आहे. किंबहुना नामदेवरायांच्या शब्दात सांगायचं असेल
तर मला याच्याशिवाय दुसरे काही मी प्रमाणच मानत नाही. सर्व भावे मज ते रूप आवडे, जे पुंडलिका पुढे उभे असे. पुंडलिक रायाच्या पुढे जे अशा प्रकारचं रूप आहे, त्या रूपाशिवाय मला दुसरं काही जाणत नाही. किंबहुना त्रिभुवनीचे वैभव सांडून या दुरी, झालोसे भिकारी पंढरीचा. अहो, ह्या भक्तिप्रेम सुखाचा आनंद लुटण्याकरताच, त्याचं ते मोहक अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी सोज्वळ रूप पाहण्याकरताच, त्याच्या नामामध्येच अशा प्रकारचं तल्लीन होण्याकरता, तो भक्तिप्रेम सुखाचा आनंद घेण्याकरताच मी त्रिभुवनाचंही वैभव बाजूला सारलेले असं नामदेव महाराज म्हणतात. नवे नवे या लागी शरीर, करवती तोडिले दुर्जय तोडिले मायाजाळ. अशा प्रकारे माया मोहाचा त्याग करून, कारण पंढरी क्षेत्र हे प्रेमाचं भांडार म्हटलेलं आहे नामदेवरायांनी. ते हे पंढरपूर प्रेमाचे भांडार, नाम निरंतर गरजेत असे. अशा प्रकारे. आणि मुक्ती पाहिजे ना, तर बाकीचे कशाला सायास करता. महामुक्ती क्षेत्र तीर्थाचे पावन, उपमेसे अनिक नाही तुझे. अशा प्रकारे हे केवळ मुक्ती देत नाही, हे महामुक्ती क्षेत्र आहे. नामदेवराय वर्णन करतात. तात्पर्य असा आहे का, इथला महिमा सगळ्या संतांनी अशा पद्धतीनं हा पंढरी आणि विठ्ठलाच्या नामाचा हा महिमा विशेष रूपाने सांगितलेला आहे. किंबहुना महाराजांनी उद्गार काढलेले आहेत की सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि नाम, शास्त्राने हा भाव निवडिला. अशा प्रकारे सर्वोत्तम क्षेत्र पंढरी, सर्वोत्तम तीर्थ चंद्रभागा आणि सर्वोत्तम देव विठ्ठल महात, विठ्ठल भगवान सर्वोत्तम अशा प्रकारचे देव. आणि म्हणून तर महाराज म्हणतात की यासारखा सोहळा अन्यत्र कुठे सांगा बरं. आयसी चंद्रभागा, आयसे हरिदास, आयसा नामघोष कुठे सांगा. असतील, मी सुद्धा पाहिलेले आहेत. महाराज म्हणतात उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. अशा प्रकारे असा हा सोहळा, असा हा आनंद पंढरीशिवाय आणखी इतरत्र तुम्हाला कुठं पाहायला मिळणार, कुठं नाही. म्हणून तर हे पंढरीचं हे आणि भगवंताचं हे वैशिष्ट्य, पंढरी रायाचं हे वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि हा महिमा आपल्याला पाहायला मिळतो. असा हा विठ्ठलाचा महिमा अगाध आहे. पण आणखी एक गोष्ट, तो द्वारकेहून आला हे मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलेलं आहे. पण मला याबद्दल अधिक स्पष्टीकरण आपल्याला द्यायला पाहिजे. तो द्वारकेहून आला म्हणजे कसा काय आला इथे. एकदा प्रकार असा घडला की भगवान श्रीकृष्ण सिंहासनावर बसले असताना त्यांची बालमैत्रीण असणारी, परमभक्त असणारी राधा द्वारकेमध्ये त्यांना भेटण्याकरता आली. आणि भगवान आसनावर बसलेले आहेत हे पाहिल्यानंतर ती इतकी अत्यानंदित झाली की धावत धावत आली आणि थेट देवाच्या मांडीवर बसली. श्रीकृष्णाच्या मांडीवरती बसली. आता मांडीवर बसल्यानंतर आईसाहेब आल्या, रुक्मिणी माता. त्यांनी पाहिलं आपल्या नवऱ्याच्या मांडीवर ही कोण बाई येऊन बसलेली आहे. आणि हेही काही महाराज म्हणत नाहीत त्याला बाजूला हो, इकडे बस किंवा उठ वगैरे काही. रुक्मिणीला काही कल्पनाच नाही. त्यांनी पाहिलं हे दृश्य आणि मग कोणत्याही स्त्रीच्या मनामध्ये निर्माण होणारा जो भाव आहे, तोच भाव आईसाहेबांच्या मनात निर्माण झाला. आणि भलतीच बाई आपल्या थेट नवऱ्याच्या मांडीवर येऊन बसती म्हणजे काय, आणि आपलेही मालक काही त्यांना बोलत नाहीत हे पाहिल्यानंतर त्यांना जो राग आला, त्या रागाच्या भरात त्या तडक तिथून बाहेर पडल्या. झालं, राधेशी देवाचा सुखसंवाद झाला, त्यांचा प्रेमालाप झाला. आणि मग राधा निघून गेल्यानंतर देवाला रुक्मिणीची आठवण झाली. आली, अंतःपुरामध्ये आले. पण कुठे आहेत आईसाहेब? नाही आहेत. कुठे गेल्या?
काही सांगितलं नाही. पाहू लागली, इकडं पहा तिकडं पहा, अंतःपुरात पहा, बगीच्यामध्ये पहा, आणखी कुठे इकडं तिकडं पहा, कुठंच त्यांचा पत्ता लागेना. अहो कुठं गेल्या कुठं गेल्या कुठं गेल्या काही कळेना. त्यांना जो रागाचा झटका आला होता ते तिथून थेट बाहेर पडल्या. फार लांब आल्या, फार लांब आल्या. देव तिचा शोध घेतायत. भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेचा शोध घेतायत. शोध घेत 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 भटकू लागले, फिरू लागले. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी पंढरपुराजवळ चंद्रभागेच्या तीरावर असणाऱ्या या दिंडीरवानामध्ये येऊन त्या थांबलेल्या आहेत. आले. आता बायकोची समजूत कशी कशी काढली. सांगितलं तू समजते तसा काही प्रकार नाही आहे. अगं ती माझी बालपणीची मैत्रीण आहे. बऱ्याच दिवसानंतर ती भेटायला आली. तिला विरह झालेला होता मोठा. मला पाहिल्यानंतर आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात ती माझ्याजवळ आली वगैरे वगैरे सगळी तिची समजूत काढली. शेवटी आईसाहेबांनाही ती गोष्ट थोडीशी लक्षात आली. ठीक आहे म्हटली. त्यांचा जो कसाबसा देवाने रुसवा काढला. चला आता म्हणले आपण जाऊया परत आपल्या घरी जाऊ. म्हणून देव आईसाहेबाला घेऊन निघत आलाच. मग त्यांच्या अचानकच लक्षात आलं. अरे हो हो म्हणले. थांबा म्हणले. का आता काय झालं? काही नाही म्हणले. आपल्याला जायचंच आहे, पण जाता जाता माझा एक भक्त आहे इथं, त्याला फक्त दर्शन देऊ आणि मग आपण जाऊ. आणि म्हणून या ठिकाणी चंद्रभागेच्या तीरावर एका पर्णकुटीमध्ये असणारे भक्तराज पुंडलिक त्यांना दर्शन देण्याकरता म्हणून भगवान श्रीकृष्ण तिथं आले. पाहिलं तर त्या पर्णकुटीमध्ये वृद्ध माता पिता अशा प्रकारचे शय्येवर पहुडलेले आहेत. आणि पुंडलिकराय त्यांचे पाय चेपतायत. देवाने थोडा वेळ पाहिले, थांबले. आणि मग बराच वेळ झाला काही आपली दखलच घेतली जात नाही, आपल्याकडे पाहताही नाहीत. म्हणून देवाने सांगितलं, पुंडलिका अरे मी आलेलो आहे. म्हणजे मी कोण? अरे बाबा द्वारकेहून मी श्रीकृष्ण भगवान तुला दर्शन देण्याकरता मी इथे आलेलो आहे. पुंडलिकाने पाहिलं, ठीक आहे आपण आलात, मी दर्शन घेणारच आहे, पण माझ्या मात्या पित्यांची सेवा चालू आहे. ही सेवा आटोपली की मी तुमचं दर्शन घेईन. ठीक आहे तुझी सेवा होईपर्यंत थांबतो मी. मग सेवा करत राहिली. बराच वेळ झाला. अरे बाबा असं किती वेळ मी उभा राहायचं आता? पण मला उभा राहायला तर काही जागा ठिकाण काही. पुंडलिकराय म्हणले, असं तुम्ही माझी सेवा होईपर्यंत थांबणार आहात ना? हो. मग तुम्ही याच्यावर थांबा. म्हणून जवळ वीट पडली होती, ती वीट घेतली आणि दिली, पुढे टाकली. या विटेवर उभा राहा. देवाला विटेवर उभा केलं. आता नर आहे क्षण एक वैकुंठी, क्षीरसागर त्रिपुटी असा असणारा परमात्मा, पण इथं मात्र आता त्याचा जखडून गेला. त्याला जाताही येईना आणि पुंडलिकराय दर्शनही घेईनात. आता काय करावं म्हटले. किती वेळ असं थांबायचं? किती वेळ थांबायचं? बरं थांबून करायचं तरी काय? हाही पुन्हा अशा प्रकारचा भाग. आणि मग एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, पुंडलिकरायाने 28 युग त्यांना विटेवर उभा केलेले. आणि आजही तो उभाच आहे. आणि मग मात्र देवाने सांगितलं, पुंडलिका आता मला काही असं किती वेळ उभा राहायचं? मी करायचं तरी काय असं उभं राहून? तू दर्शनही घेत नाहीस, मलाही जा म्हणत नाहीस, खालीही मला बसता येईना, काय करावं तरी काय? पुंडलिकराय म्हणले, असं आहे का? ठीक आहे मग एक करा म्हणले. आता तुम्ही उभे राहा, तुम्हाला काही काम नाही असं म्हणताय तर एक करा म्हटले. तुमच्या दर्शनाला जे येतील त्यांचा तुम्ही उद्धार करायचं काम करा फक्त, बाकी काहीच करू नका. माझी सेवा संपली की मी दर्शन घेईनच. पुंडलिकरायाने काही अजून दर्शन घेतलं नाही. त्यांची सेवा काही संपली नाही. 28 युग झाली. जे दर्शनाला येतात
त्यांचं उद्धार करण्याचं काम हा करतच आहे, आत्ताही करत आहे, आधीही करत आलेला आहे. युगानयुगे हेच कार्य आता त्याच्या मागे लागलेले. आणि अशा प्रकारे हा खरा पुंडलिकरायाचा तुमच्या आमच्यावर उपकार आहे. साधू संतांनी सगळ्यांनीच पुंडलिकरायाचा गौरव या करताच केलेला आहे. अशा पद्धतीने तो द्वारकेहून इथे आला आणि या ठिकाणी त्याला उभा केलेला आहे. तोच हा इथे विटीवर उभा राहिलेला. पण तो असा वेध लावणारा आहे की त्याला पाहिल्याबरोबर मन मोहून जावं, मन मोहून जावं. अहो काय त्याच्या रूपाचं सांगावं. सगळ्या संतांनी त्याच्या रूपाचं वर्णन करताना किती गोड वर्णन केलेलं आहे, किती गोड वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळफाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, न वर्णवे तियेची शोभा. अशा प्रकारे त्याचं वर्णनच करता येत नाही. तुझी ये निढळी कोटी चंद्रप्रकाशे, कमल नयन हास्य वदन हासे. अशा प्रकारे त्याचं रूप आहे. तुकोबरायांच्या नाटातला अभंग हा विठ्ठल भगवंताच्या सगुण रूपाचं वर्णन करणारा इतका सुंदर अभंग आहे. आपण लक्षात घ्या. उभा देखिला भीमातिरी, करमिरविले कटावरी, पाऊले समची साजरी, नाम तरी अनंत अतिगोड, शंख चक्रांकित भूषणे, जडित मेखळा चिद्रत्ने, पितांबर उटी शोभे गोरेपणे, लोपिले तेने रवितेज, श्रवणी कुंडले देती ढाळ, दशांगुळी मुद्रिका माळ, दंत ओळी हिरे झल्लाळ, मुख निर्मळ सुखराशी, कटिकट दोरा वाकी वेळा, बाही बाहुवटे पदक गळा, मृगनाभी लेखिला टिळा, लवती डोळा विद्युल्लता. असं त्याचं रूप आहे. कान्होबरायचा अभंग आहे. अशा प्रकारे काय वर्णन केलेले, काय वर्णन केलेले अशा रीतीने. आणि म्हणून तर हे रूप पाहिल्याबरोबर सगळं काय अशा प्रकारचं माणूस विसरून जातो. एवढा विलक्षण अशा प्रकारचं आणखी त्याचे स्वरूपामध्येच मोठं सामर्थ्य आहे. अशा प्रकारे हा पंढरीच्या विटेवर समचरणार रविंद उभा राहिलेला हा भगवान परमात्मा श्री विठ्ठल, याच्याबद्दल किती सांगावं, किती बोलावं तेवढं थोडंच आहे. त्याचा अगाध महिमा अशा प्रकारचा आहे. त्याचं नाम आपल्याला उद्धरून नेणारं आहे, मोठं तारून नेणारं आहे, आपल्या सगळ्या त्रिविध तापाचा नाश करणारा आहे आणि मन एका आत्यंतिक अशा प्रकारच्या भक्तिसुखाने ओसंडून वाहणारा अशा प्रकारची स्थिती प्राप्त करून देणारं हे नाम आहे. असा हा विठ्ठलाचा महिमा थोडक्यात सांगायचं झालं तर आज पंढरीला आल्यानंतर काहीही तुम्हाला करण्याची गरज नाही. चंद्रभागे स्नान, विधितो हरिकथा, समाधान चित्ता सर्व काळ, एवढं जरी केलं, चंद्रभागेचं स्नान, पुंडलिकरायाचं दर्शन, विठ्ठलाचं दर्शन, नगर प्रदक्षिणा आणि हरिकथा श्रवण, संपलं. त्यामुळे सकळासी येथे आहे अधिकार, सगळे इथले अधिकारी आहेत. असा या कलियुगातला हा विठ्ठलाचा महिमा आहे. आत्तापर्यंत अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र होऊन गेले ती स्थळ दाखवतात. द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण होऊन गेले द्वापरयुगात ते स्थळ दाखवतात. गोकुळ वृंदावनामध्ये या ठिकाणी भगवंताने बाललीला केल्या ते स्थळ आज दाखवतात. पण इथे मात्र इथे विठ्ठल परमात्मा होऊन गेला नव्हे, आहे तो, आताही आहे, आताही अशा प्रकारचा तो उभा आहे. म्हणून वर्तमान स्थितीमध्ये सगळ्या जगाच्या उद्धाराकरता इथं उभा राहिलेला आहे. हाच त्याचा अगाध अशा प्रकारचा महिमा आहे. किती वर्णन करावं, किती वर्णन करावं. अशा प्रकारे विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा, विठ्ठल विठ्ठल येणे छंदे, ब्रह्मानंदे गर्जावे. किती सांगावं, किती सांगावं. असो, शेवटी सांगण्यालाही मर्यादा आहेत, वेळेचं बंधन आहे. मी सुरुवातीला बऱ्याच गोष्टींचा ओहापोह केलेला आहे. शेवटी मला एकच अशा प्रकारचं सांगायचं आहे की श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या वतीनं या वर्षीची ही चमत्कारिक परिस्थिती पाहिल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या या सोहळ्यामध्ये अशा पद्धतीनं आणि प्रवचनाच्या स्वरूपातून, माध्यमातून लोकांच्या मध्ये
हा वारीचा आनंद त्यांना घेता यावा, या भक्तिप्रेम सुखाचा आनंद त्यांनी लुटावा, पंढरीचं दर्शन त्यांना घडावं, विठ्ठलाचं महत्त्व त्यांना अशा प्रकारचं आणखी जाणवावं आणि साधू संतांचा हा मेळा समवेत आपण पंढरीत आहोत अशा प्रकारच्या मनाची स्थिती त्यांची त्याच्याशी एकरूप स्थितीमध्येच तो अनुभवावी. कारण महाराजांचे उद्गार असे आहेत की गोविंदे वेधले तुका म्हणे मन, वियोगे ही ध्यान संयोगाचे. आज जरी आम्हाला त्याचं प्रत्यक्ष थेट तिथं जायला मिळत नसेल, त्याचं दर्शन प्रत्यक्ष शरीराने घेता येत नसलं तरी त्याचा जो वियोग आहे आम्हाला, त्याची जी अशा प्रकारची आणखी हुरहुर आमच्या मनाला लागलेली आहे, त्या वियोगामध्येच आम्ही त्याच्याशी एकरूप झालेलो आहोत. अशा स्थितीमध्येच, अशा मनस्थितीमध्येच आम्ही त्याच्याशी तादात्म्य पावलेलो आहोत आणि हा अनुभव आणून देण्याचं काम श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांनी आपल्याला करून दिलेलं आहे. संयोजकांचे जेवढे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. खरोखर हा मोठा याच्यामध्ये कल्पकता आहे, याच्यामध्ये नाविन्यता आहे, याच्यामध्ये उपयुक्तता आहे, याच्यामध्ये भक्तिभाव आहे, याच्यामध्ये श्रद्धा आहे, याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी अशा प्रकारच्या एकाच वेळेला त्यांनी साध्य केलेल्या आहेत. तेव्हा या संस्थांना पुनश्च एकदा मी मनःपूर्वक त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या शब्दाला मी इथंच विराम देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.